त्यानंतर आताच्या घडीची एक मोठी बातमी बघूया। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। मराठी सिने विश्वावरती शोककळा पसरली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून ते कर्करोगासोबत झुंजत होते। त्यामधून त्यांनी प्रचंड मेहनतीने आणि आत्मविश्वासाच्या बळावरती त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। मात्र आताची ही दुर्दैवी अशी बातमी आपण म्हणूया। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। मराठी सिने विश्वावरती आणि नाट्यरसिकांना सुद्धा धक्का देणारी अशी ही बातमी। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय। अनेक मालिकांमधून, चित्रपटांमधून, नाटकांमधून त्यांनी आपला ठसा खऱ्या अर्थाने उमटवलेला होता। अगदी काही महिन्यांपूर्वी ज्या वेळेला कर्करोगाशी झुंज देऊन ते बाहेर आले, ते बरे होताना दिसत होते, त्यावेळेला त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला होता। त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं जात होतं। मात्र ही दुर्दैवी अशी बातमी आपण बघतोय। ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। विनोद घाडगे आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। विनोद, अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे की अतुल परचुरे वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मराठी इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव सगळ्यांनाच माहिती आहे। अतुल परचुरेंनी खूप काम केलंय। नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असतील, प्रत्येक क्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी ते कॅन्सरने आजारी होते, पण त्यानंतर त्यांनी त्यावरती मात पण केली होती। आणि त्याच्यानंतर आपण त्यांना कट्ट्यावर बोलवलं होतं आणि त्यांच्यासोबत आपण कट्टा केला होता। त्यात त्यांनी सगळा प्रवासही सांगितला होता। पण त्याच्यानंतर पुन्हा काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले आणि गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। आणि आता खरं तर त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अतुल परचुरे नावाचा एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कलाकार, एक उत्तम माणूस आता आपल्यात नाहीये। ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। अगदी विनोद, जसं तुम्ही म्हणालात, गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते। खरं तर त्यांनी जे जे अनुभवलं या कर्करोगाच्या काळामध्ये, त्यांनी जे जे शारीरिक वेदना असतील, जे जे दुःख अनुभवलं, त्यावरती त्यांनी मात करायचा प्रयत्न केला सगळ्यांकडून। खरं तर त्यांच्या धीराचं कौतुक होत असताना ही अत्यंत वेदनादायी अशी बातमी। कारण त्यांनी तो जो प्रवास होता तो अख्खा आपल्याला सांगितला होता, लोकांसमोर त्यांनी मांडला होता। त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कर्करोगाशी झुंजणाऱ्या माणसांना खरं तर प्रेरणा मिळाली होती। आणि ते त्यांच्या प्रत्येकासाठी खरं तर एक उदाहरण होतं की कॅन्सर हा बरा होऊ शकतो आणि आम्ही त्याच्यावरती मात करू शकतो। सो तो एक त्यांनी प्रत्येकाला होप दिली होती, एक प्रेरणा दिली होती। आणि परिस्थिती जरी किती कठीण असली तरी सुद्धा त्यांनी नुकतीच सूर्याची पिले या नाटकाची सुद्धा घोषणा केली होती। त्या नाटकाच्या माध्यमातून ते रंगमंचावरती येणार होते। त्याच्या जोरदार रिहर्सल सुरू होत्या। खूप उत्तम प्रकारे त्यांनी पुन्हा कमबॅक केलं होतं आणि ते सतत म्हणायचे की काम हा माझा श्वास आहे, मी काम सोडून नाही राहू शकत। विनोद, मी पुन्हा येते तुमच्याकडे। आपल्यासोबत अभिनेते जयवंत वाडकर जोडले गेलेले आहेत। जयवंतजी, एक अत्यंत दुःखद अशी बातमी, एक मित्र हरपल्याची भावना। नाही, खूपच काय बोलू, म्हणजे शब्दच नाहीयेत। म्हणजे तो आता म्हणजे सूर्याची पिल्लीला रिहर्सल केली होती सगळं, आणि एक 5 दिवसाच्या आधी त्याला पुन्हा थोडासा त्रास व्हायला लागला म्हणून ऍडमिट केलं। आणि नंतर म्हणजे सुनील बर्वेने ते काम केलंय। पण असं वाटलं होतं की तो येईल परत, असं सगळं ठरलं होतं। पण काय बोलायचं एवढा सुंदर ऍक्टर, आणि माझ्या बरोबर तो 9वीत असल्यापासून काम करत होता। टिळक आणि आगरकर पहिलं नाटक त्याचं, माझं सुद्धा ते तसं पहिलंच नाटक। आणि तेव्हापासूनची मैत्री, तेव्हापासूनचं सगळं, आणि इतका उत्कृष्ट नट, उत्कृष्ट म्हणजे काय बोलू, सुचतच नाही मला शब्द। खरंच खूप लवकर गेलाय मित्र आमचा। जयवंतजी, तुमच्या भावना समजू शकतो। खरं तर तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने अगदी बालवयामध्ये या कामाला सुरुवात केलेली होती आणि तुमच्या एकत्रित नाटकाचे अनेक प्रयोग सुद्धा गाजलेले होते। खूप खूप धन्यवाद तुम्ही बातचीत केली यासाठी। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्या सोबत आहेत।
अशोक सर, एक अत्यंत दुःखद अशी बातमी, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे आपल्यामधून निघून गेले आहेत. हो, आत्ताच मला ही बातमी कळली. अगदी अगदी 2 मिनिटापूर्वीच कळली बातमी. हं. ही फार वाईट गोष्ट आहे. अत्यंत म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या दृष्टीने आणि पर्सनली आमचा मित्र म्हणून ही एक हो. अत्यंत वाईट गोष्ट घडलेली असं मला वाटतं. एक चांगला अभिनेता इंडस्ट्रीने गमावलेला आहे. हं. कारण मी तिचा आजपर्यंतचा प्रवास बघितला ते ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःच एक असं नाव तयार केलं होतं हं. ते फटकन असं निघून गेलं. हे म्हणजे